श्री स्वामी समर्थ. एका गावात गणू नावाचा गरीब पण अत्यंत भक्तिमान माणूस राहत होता. तो रोज श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करायचा. त्यांच्या घरची परिस्थिती खूप वाईट होती. ना पुरेसे अन्न ना पैसा, पण त्यांची श्रद्धा मात्र अढळ होती. एक दिवस त्याच्या घरात अन्नाचा काहीच उरला नव्हता. त्याने त्याच्या पत्नी खूप चिंतेत होती. पण गणू म्हणाला, स्वामी आहेत ना, हे आपली काळजी घेतात. त्या दिवशी अचानक एक वृद्ध साधू त्यांच्या घरी आले. त्यांनी अन्न मागितले. घरात काहीच नसतानाही गणूने श्रद्धेने त्यांना थोडेच पाणी दिले आणि नम्रपणे सांगितले की अन्न नाही. साधू हसले आणि म्हणाले, तुझ्या श्रद्धेची परीक्षा घेतो होती. ते साधू म्हणजे स्वतः श्री स्वामी समर्थ होते. त्याने गणूला आशीर्वाद दिले, तुझ्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही. चमत्कार. दुसऱ्या दिवसापासून गणूच्या घरात सर्व काही बदललं. त्याला काम मिळालं, पैसे मिळू लागले आणि घरात सुख समृद्धी आली. त्याने स्वामींचा नाव कधीही सोडला नाही. कथेचा सारांश. खरी श्रद्धा असेल तर स्वामी नेहमी मदत करतात. संकटे ही श्रद्धेची परीक्षा असते. निस्वार्थ भक्ती केल्यास जीवनात चमत्कार घडतात. श्री स्वामी समर्थ या नामात अपार शक्ती आहे. संदेश. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामी समर्थांचा मुख्य संदेश आहे. श्रद्धा, संयम आणि विश्वास ठेवल्यास जीवनात कोणतीही अडचण मोठी वाटत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.